आपण जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकीत जाऊ नये असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पदाधिकारी यांना दिलेला आहे। तर ही सूचना आमच्या पक्षात भांडणं होऊ नये म्हणून दिली असल्याचं स्पष्टीकरण आंबेडकरांनी दिलंय। महाविकास आघाडीत अनेक जागांवरून वाद सुरू आहे असंही आंबेडकर म्हणाले। वंचित बहुजन आघाडी हे निमंत्रक आहे की घटक याबद्दल आम्हालाही संभ्रम आहे असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय। वंचितने वर्धा लोकसभेचा उमेदवार जाहीर अद्यापही केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। मोदींनी अकोल्यात येऊन लढावं आपण तयार आहोत म्हणत आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये हसू पिकवला। तर 6 फेब्रुवारीला शरद पवार सोबत मुंबईत बैठकीबद्दल निमंत्रण आलं असल्याचंही आंबेडकर म्हणाले। मात्र ही बैठक मुंबई बाहेर असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे। ते माझी तर उमेदवारी मी जाहीर ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती। आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर मी ती सगळी क्लिप्स ऐकलेली आहे। जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळालं पाहिजे, हा त्या पत्राचा आशय आहे। दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे। जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाईड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार नाही। डिसाईड आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते। ही जर डिसाइडेड आहे म्हणजे पक्षाने तिथला लोकल बॉडी पक्षाने डिसाईडच केलेलं नाही आहे। त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली, आमच्या बैठकीमध्ये अमुक अमुक उमेदवार आहेत, हे योग्य आहेत, आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार, पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशयाचं पत्र आहे। बरं, चंद्रहार पाटलांच्या संदर्भात काय आम्ही 8 तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर करणार आहोत। बैठकीचं नाही निमंत्रण आलेलं आहे मला। शरद पवारांनी चर्चेला बोलवलं एवढं निमंत्रण आहे ते मी त्या दिवशीच म्हणालो की 6 तारखेचं बैठकीचं शरद पवारांचं निमंत्रण आहे। म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला 6 तारखेला? आता त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल का? म्हटलं होय, म्हटलं भेटता येईल 6 तारखेला। 6 ना? 6 बाळासाहेब, भाजपामध्ये या बाबकी बार 400 पार आपण घेता त्यांनी काल त्याची उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये। नरेंद्र मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट? मी आपला अकोल्यातच लढणार, त्यांनी अकोल्यात येऊन लढावं माझं म्हणणं, मग आमने सामने होईल ना। राजकीय पक्ष जे आहे अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही। माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर धैर्यवान फोनकर बसलेले आहेत की जे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्याबरोबर संपर्कात आहे। या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का, तर त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही। जवळपास 3 ते 4 बैठका झाल्या, तुमचे प्रतिनिधी एका बैठकीला म्हणजे दोन झाल्या, तर 2 नाही 3 झाल्या मला 3 झाल्या। आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला, तर तुम्ही काय सांगाल? तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत, तो संभ्रम आम्हालाही आहे।
सेक्युलर मताचा माणसाला अजून विश्वास बसत नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. सेक्युलर वोटर विश्वास बसत नाही जोपर्यंत तुम्ही. मी म्हणूनच म्हणालो की सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं. याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतं. बिलकुल बरोबर आहे. बाळासाहेब, कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतात. तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केलेले ते इन्स्ट्रक्शन्स आहे. नाही आहे ना. युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षांचं आणि त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होते तिथे. विजय वडेट्टीवार म्हणतात की 7 तारखेपर्यंत हे सारं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.